नमस्कार, मी निकेत इंगळे आणि आपण पाहतात 24 तास महानगर. नुकताच मुंब्र्यामध्ये रेल्वे दुर्घटनेमध्ये जे बळी गेले या मृतांच्या घटनेनंतर, या अतिशय दुर्घटनेनंतर संपूर्ण रेल्वे प्रशासनाला जाग आलेली आहे. असं म्हणतात की एखादी दुर्घटना घटल्यानंतरच आपलं प्रशासन जागं होतं. मात्र हे जागं करण्यासाठी त्यांना बऱ्याचदा मनसे सारख्या पक्षांचा कुठेतरी एक दणका म्हणावा तो द्यावा लागतो आणि तसाच दणका मीरा भाईंदर शहरामध्ये सुद्धा मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी नुकताच दिला. आपल्यासोबत आहेत डॉक्टर दिनेश पाटील, आपण त्यांच्याकडून जाणून घ्या. सर, खरं तर इतकी वाईट दुर्घटना आपल्याकडे घडल्यानंतरच प्रशासनाला जाग येते. मीरा भाईंदर सारख्या लाखोंची लोकवस्ती असलेल्या शहरामधून सुद्धा लोक जी रेल्वेने प्रवास करत आहेत, जीव मुठीत घेऊन प्रवास करतायत, मात्र अशावरती कुठल्याही उपाययोजना आपल्याला दिसत नाही. पहिल्या प्रथम ही घटना घडल्यानंतर आपण काय मागणी केली? सर्वात प्रथम आम्ही काल तिकडे जेव्हा रेल्वे स्टेशनला गेलो तर आम्ही पाहिलं की तिकडे ॲम्ब्युलन्स उभी नाही. तर आम्ही त्यांचं जे स्टेशन मास्टर त्यांना विचारलं की आता एखादी दुर्घटना घडली तर तुम्हाला पेशंट घेऊन जायला का त्या पॅसेंजरला घेऊन जायला सुविधा काय? म्हणजे सर, आमची 108ची ॲम्ब्युलन्स आहे, तिला आम्ही बोललो आणि मग तुम्हाला त्या पेशंटला तिकडून जातो. त्या काळामध्ये जे पेशंटचा दुर्दैवाने मृत्यू झाला त्याचा जबाबदार कोण आहे? मग त्यांनी आम्हाला तेव्हा काही ना काही कारणे देऊन ते प्रसंग टाळायचा त्यांनी प्रयत्न केला. मग तेव्हा त्यांना आम्ही एक सजेशन दिलं की 24 तास इथे एक ॲम्ब्युलन्स पाहिजे. दुर्घटना झाली का लवकर त्या पेशंटला कुठे ना कुठे, रेल्वेच्या ऍक्सिडेंट म्हणजे एक दुर्घटना फार मोठी असते. पेशंटचा पाय जाता, डोक्याला मार लागतो, ही मोठी दुर्घटना असते. तर त्याला जेवढ्या लवकर हॉस्पिटलला पोहोचवता येईल आणि त्याची ट्रीटमेंट चालू होईल गोल्डन अवर्समध्ये, तेवढं त्याला बेनिफिट असेल, तेवढं पेशंटचा जीव वाचू शकतो. तर या सुविधा तुम्ही देऊ शकत नसेल तशी लाजिरवाणी गोष्ट आहे आपल्यासाठी. तुम्ही आज जिथे 500 लोकांची संख्या आहे एका बोगीमध्ये बसण्याची, तिथे तुम्ही 2-2.5 हजार लोक बसवतात ते, तेव्हा त्यांना तुम्हाला काही विचार करतात का? तेव्हा तिथे काही चलन फाडतं का? एखादा आपण टेबल सीट एखाद्या मोटरसायकलवर गेलो तर तेव्हा लगेच पोलीसवाला अडवेल आणि तुमचं चलन फाडणार आहे. पण आज जर आपण जर एका बोगीमध्ये 2-2.5 हजार लोक बसवतो आणि त्यांची काही दुर्घटना झाली, त्याची जबाबदारी कोण घेण्याची? त्यावरती सर, आता प्रशासनाकडून असंही सांगण्यात आलं, खास करून काल उपमुख्यमंत्री यांच्याकडून सांगण्यात आलं की आम्ही त्याच्यावरती उपाययोजना म्हणून आपण बंद दरवाजा करून आपण ट्रेन प्रवास करणार आहोत. आता हा दुर्घटनेनंतरचा हा उपाय कुठेतरी ठरू शकतो का? नाही, बंद दरवाजे करणं हा कुठे ना कुठे उपाय नाही आहे. आज आपण एसी ट्रेन मध्ये गेले तरी पण ते जेव्हा एसी ट्रेन मध्ये जातो तो जीव गुदमरतो आणि व्हेंटिलेशन, ते म्हणतात की आम्ही व्हेंटिलेशन डोअर बसवू, हे गोष्टी शक्य नाही. अशक्य गोष्टी फक्त ते जो आता घटना घडली त्यातला काहीतरी कारण देऊन ते पुढे सरकवायचं, हे प्रशासनाचं आणि उपमुख्यमंत्र्यांनी जे उत्तर दिले ते त्याला पर्याय नाही आहे. त्याच्यासाठी तुम्ही लोकलची सेवा वाढवावी, लोकलचे ज्या ट्रॅक असतील ते वाढवावे आणि त्यांच्या फेऱ्या वाढवा, हे त्याच्यासाठी चांगले उपाय असतील. सर, याही आधी एकदा रेल्वे दुर्घटना ज्यावेळी झाली होती त्यावेळी सुद्धा सर्व पक्षांचा विचार करता मनसेने यावरती आवाज उठवला होता. आजही काल ठाण्यामध्ये मनसेचा तुमचा मोर्चा निघाला, प्रत्येक रेल्वे स्टेशनला आपले पदाधिकारी भेटले. असं कुठे वाटत नाही का की अशा घटना घडल्यानंतर एकमेव आपला पक्षच कुठेतरी लोकांच्या बाजूने पुढे येतो? कुठेही म्हणजे जनतेचा जेव्हा प्रश्न येतो तेव्हा लोकांना सर्वांना मनसेची आठवण येते. पण ज्या ठिकाणी जे सरकारचं काम आहे, विरोधी पक्षाचं काम आहे, तेव्हा लोक त्यांच्याकडे का जात नाही, हा साहजिक प्रश्न लोकांना येतो. पण तुम्ही तेव्हा त्या पक्षाला विचार करायचा की त्या पक्ष सत्ताधारी आहे, ज्यांच्याकडे सर्व पॉवर आहे, ज्यांच्याकडे पैसे आहे, सर्व आहे, ज्यांचे GR काढू शकतात, त्यांना तुम्ही का प्रश्न विचारत नाही? हा माझा सरकारला प्रश्न आहे, जनतेला पण प्रश्न आहे. तुम्ही वोटिंग करताना विचार करतात की मनसे पक्ष दादागिरी करतो, मनसे पक्षाचे तोडफोड करतो, पण हे तोडफोड कोणासाठी केली जाते हे लोकांनी विचार करायला पाहिजे. कारण सरळ मार्गाने जेव्हा तूप निघते तेव्हा बोट वाकडे करूनच आपल्याला तूप काढायला लागतं. तसं मनसे पक्ष जोपर्यंत आंदोलन करते तोपर्यंत ना सरकार ठिकाणावर येत ना प्रशासन ठिकाणावर येत. नक्कीच, आपण पाहिलं की कोणत्याही प्रकारची समस्या असो, मात्र त्यासाठी कुठेतरी बोट वाकडं करावं लागतं, कुठेतरी एक वाकडा वेगळा मार्ग अवलंबावा लागतो असं मनसेच्या पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलंय. मात्र या संपूर्ण गोष्टीवरती कुठेतरी कायमस्वरूपी उपाययोजना होणं हीच सर्वसामान्य जनतेची मागणी असेल आणि यातूनच कुठेतरी तो चांगला दिवस सर्वसामान्य प्रवाशांसाठी येईल, आपण अशी अपेक्षा करूया. मात्र अधिक बातम्यांसाठी आपण पाहत राहा 24 तास महानगर.